मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्देमध्ये चर्चा आहे राज्यातल्या बळीराजाची, राज्यातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांची आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या त्या आश्वासनाची। करूया चर्चा अजित पवारांच्या त्या वक्तव्याची आणि त्यानंतरच्या पडसादांची सुद्धा। पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल। संजय राऊत यांनी मोठं विधान केलं, तर मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही, फडणवीसांनी सुनावलं। औरंगजेबाची कबर हटवू नका, औरंगजेबाला मराठ्याने इथंच गाडलं असा बोर्ड लावा। राज ठाकरेंचा सल्ला, तर कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावरून सरकारचा यू-टर्न। पीक कर्जाचे हप्ते भरा, अजित पवारांच्या शेतकऱ्यांना सूचना। कर्जमाफीचं आश्वासन फक्त चुनावी जुमला का, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती, तर महादेव गीतेसह चौघांना हर्सूल जेलला हलवलं। कराडच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाल्याचा गीतेचा आरोप। मार्चच्या शेवटीच अलिबागमध्ये दुष्काळाच्या झळा, अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। भर उन्हात अबाल वृद्धांची पाण्यासाठी पायपीट, पाण्याचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरतच, गावकऱ्यांचा सवाल। बडे मुद्द्याची सुरुवात आज आपण करणार आहोत एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संघ मुख्यालयातल्या त्या भेटीच्या नंतर संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यानं खळबळ उडाली। मोदींची संघ मुख्यालयातली ती भेट देशभर चर्चेत असताना त्यांच्या निवृत्तीचे संकेत असल्याचं संजय राऊत म्हणाले। सोबतच मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असं म्हणत त्यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं। सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए। तुम्ही त्यांना किती मूर्ख बनवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आपल्या सहकाऱ्यांसाठी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल। संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही, तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली। पंतप्रधान झाल्यानंतरची मोदींची संघ मुख्यालयातली ही पहिलीच भेट असल्यानं या भेटीला विशेष राजकीय महत्त्व होतं। पण मोदींच्या भेटीमागचा एक वेगळाच हेतू ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी सांगितला आणि राज्यात राजकीय चर्चांना ऊत आला। मोदी त्यांचा राजीनामा देण्यासाठी आरएसएसच्या मुख्यालयात गेल्याचं राऊतांनी म्हटलं। बरं, फक्त राजीनाम्याबद्दल बोलून राऊत थांबले नाहीत, तर मोदींचा पुढचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातनं असेल अशी राजकीय भविष्यवाणी सुद्धा त्यांनी केली। सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए। मेरी जो जानकारी है 10-11 साल में कभी मोदी जी गए नहीं। मोदी जी गए हैं वो बताने के गए हैं मोहनराव भागवत जी से कि टाटा बाय बाय मैं जा रहा हूँ। तुम्ही त्यांना किती मूर्ख बनवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आपल्या सहकाऱ्यांसाठी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही, तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। आता राऊतांच्या विधानामुळे प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल, पण संजय राऊतांचं हे विधान संघाच्या भैयाजी जोशींनी फेटाळून लावलं। का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, संघ का ग्रीन सिग्नल लगेगा ऐसा कहा जाता है। संघ के उत्तराधिकारी का अभी सवाल ही कहाँ है। उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है। संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा।
संघानं जरी वारसदाराच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी राऊतांच्या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पुन्हा एकदा उत्तराधिकाऱ्याबद्दलचा स्पॉटलाईट वळला. पण देवेंद्र फडणवीसांनीही उत्तराधिकारी आणि वारसदारावरनं रंगलेल्या चर्चांना बगल दिली आणि उत्तराधिकारी निवडण्याची ही ती वेळ नाही असंही स्पष्ट केलं. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. RSS आणि भाजप दोघांनीही उत्तराधिकाराची चर्चा फेटाळून लावल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की या चर्चांमागे राऊतांचा हेतू काय. तर या विधानामुळे महायुतीत नेतृत्वाचा राजकीय संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे नेतृत्वाची कमान येणार का, असे एक ना अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण संजय राऊतांच्या विधानावरती शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र पॉलिटिकली करेक्ट धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील, यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाही आहे. आणि जर त्यांच्या पक्षाने जर काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल. भाजपचा निर्णय काय घ्यायचा हे ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची संजय राऊतांना काय गरज. संजय राऊतांचा उबाटा हा कुठल्या म्हणजे त्यांची संख्या किती, एवढ्या छोट्या असणाऱ्या उबाटाचे एका प्रवक्त्यानं बोलणं हे मला तर काही योग्य वाटत नाही. खरं तर राजकारणात निवृत्तीचं काही फिक्स वय नव्हतं, पण 75 वर्षांवरील नेत्यांना राजकीय निरोप देण्याचा एक प्रकारे अलिखित नियम गेल्या काही वर्षांपासून भाजपत रूढ आहे. तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदा 75 वर्षांचे होतात. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा देशभरात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.